आदिवासी गोवारी समाजाचा मोर्चा विधान भवनावर धडकलेला आहे आणि आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात विशाल असा हा मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। राज्यभरातील आदिवासी गोवारी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आपल्या मागण्यांना घेऊन या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या मागण्या रेटून धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांच्याकडून केला जातो आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर लांबच लांब असे आपल्याला या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांची संख्या असल्याचं चित्र पाहायला मिळते। नेमक्या यांच्या मागण्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमक्या मागण्या आहेत? नेमकी आमची एकच मागणी आहे, अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आमची जमातीचा नोंद आहे गोंडगोवारी। आम्हाला गोंडगोवारी प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचं मिळालं पाहिजे आणि तशी व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे। हा प्रश्न नव्यानं नाही आहे। 1956 मध्ये या गोंडगोवारी जमातीचा उल्लेख पार्लमेंटमध्ये झालेला आहे, गोंडगोवारी झालेला आहे आणि त्याच्यावर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीची स्वाक्षरी आहे, ॲक्ट बनलेला आहे। कायद्यानुसार आम्ही हकदार आहोत आणि आम्हाला 1985 पर्यंत आदिवासीचे अनुसूचित जनजातीचे प्रमाणपत्र मिळाले सुद्धा आहे। आणि नक्कीच या सगळ्या मागण्यांना घेऊन हे आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि विशाल असा हा मोर्चा विधान भवनावर धडकलेला आहे। यांच्या मागण्यांकडे आता सरकार कशा प्रकारे लक्ष देतं हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।